तिथून सगळे बार्स चालू झालेले आहेत. हा माझा बोल आहे, ह्याच्यामध्ये बेसला आहे मसाला राईस. मी आता रिसेंटलीच कास्ट आयर्नचं स्किलेट घेतलंय आणि खास डोसा बनवण्यासाठीच घेतलं होतं. ओके, सो आपलं नवीन थर्मोस्टॅट आलेलं आहे गुगलचं. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे रोहन आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी आहे नॅशविल टेनेसी मध्ये. नॅशविल हे शहराचं नाव आहे आणि टेनेसी स्टेटचं नाव आहे. मी ते फक्त 1-2 दिवसासाठी आलोय. नॅशविलला म्युझिक सिटी म्हणतात आणि कंट्री म्युझिक कॅपिटल ऑफ द वर्ल्ड म्हणतात. कंट्री म्युझिक हा एक म्युझिकचा जॉनर आहे. जसं रॉक, पॉप, हिपहॉप असतं तसं कंट्री म्युझिक पण असतं. आणि इथे एक स्ट्रीट आहे जिकडे दोन्ही साईडला लाईव्ह म्युझिक बार्स वगैरे असतात. सो आज तिकडे मी जाणार आहे. मला जास्त वेळ नाही माझ्याकडे, पण असंच एक गाडीने चक्कर मारणार आहे मी आणि मग काहीतरी डिनर घेऊन मग हॉटेलमध्ये जाणार. तर तुम्हाला पण दाखवतो. आणि कुठल्या तरी व्हिडिओवर एक कमेंट आली होती की मी नॅशविलचा आहे, कधी आला असं सांग, पण मी खूप शोधली पण मला मिळाली नाही. जर मला ती कमेंट मिळाली असती तर मी नक्की त्यांना सांगितलं असतं आधीच की मी नॅशविलला येतोय आणि मग आम्ही एकत्र फिरलो असतो. पण आता मला ती मिळत नाही. तर जो कोण असेल नॅशविलचा तर कमेंट करा आणि नेक्स्ट टाइम मी आल्यावर नक्की भेटू. जसं की तुम्हाला माहिती आहे मी कामानिमित्त खूप फिरत असतो आणि वेगवेगळ्या स्टेट्स आणि सिटीज मध्ये जातो. पण नॅशविल एक असं आहे जिकडे मला यायचं होतं खूप आधीपासून, पण कधी जमलं नाही. पण आता हा आठवडा आलोय, पण मला फक्त 2-3 दिवसच आहे तिकडे, पण जास्त काही एक्सप्लोर करायला मिळालं नाहीये. पण होपफुली नंतर पण मी येणार आहे इकडे, तेव्हा जास्त वेळासाठी येईन आणि मग एक्सप्लोर करीन खूप सगळीकडे. हा वीकेंड मी घरी गेल्यावर फक्त आराम करणार आहे, कारण एवढ्या दिवसापासून मी वीकेंडला नुसतं फिरतोय. बाईक आणायला गेलो आणि मी बाईक ट्रिपवर होतो, म्हणून घरी बसून जरा आराम करायचा वेळच मिळाला नाही आणि कामात पण खूप बिझी होतो. तर मी उद्या थर्सडे आणि उद्याच घरी चाललोय आणि फ्रायडेला जे काय काम आहे ते सगळं आटपून टाकेन आणि मग सॅटर्डे संडे फक्त घरी बसून आराम करणार आहे. गेलो तर देवळात जाईन आणि तुम्हाला पण नेईन जर गेलो तर. आणि इकडे रस्त्यावर पोलीस असले की लोक असे गुगल मॅप्सवर मार्कर टाकून ठेवतात, म्हणजे कळतं. आता बघूया पोलीस दिसतात का आपल्याला. हा बघा होता पोलीस, पण त्याच्या समोर मी व्हिडिओ नाही काढला. मस्त वेदर आहे आज इकडे आणि थोड्याच वेळात सनसेट होईल. तिथून सगळे बार्स चालू झालेले आहेत. वेडनेसडे तरी किती गर्दी आहे बघा. पार्किंग मिळणं खूप मुश्किल आहे. पंधरा 20 मिनिटं थांबलो पण पार्किंग नाही मिळालं मला कुठेही. एकदम लांब पार्किंग होतं आणि मस्त वाईब होती. लाईव्ह म्युझिक होतं, सगळे धमाल करत होते. माझे मित्र वगैरे असते किंवा माझे टीममेट्स जरी असते तरी मी गेलो असतो, थांबलो असतो. तर मी एकटाच आहे, कुठे बार हॉपिंग करू एकटा. म्हणून आता काहीतरी खायला घेतो डिनर आणि मग हॉटेलमध्ये जातो. इकडे गली बॉईज नावाचं इंडियन रेस्टॉरंट आहे, मला कोणीतरी रेकमेंड केलं होतं. तिकडे मी फालुदा प्यायला, जबरदस्त होता आणि बॉटल मध्ये मिळतो. म्हणून मी काय करणार आहे, आता जातो तिकडे आणि डिनर पण घेतो आणि 5-6 वाटल्या फालुदाच्या पण घेईन. आणि उद्या माझं सकाळचं फ्लाईट आहे. माझ्याकडे एक पिशवी आहे ज्याच्यामध्ये थंड राहतं सगळं. सो आता 5-6 वाटल्या घेईन, हॉटेलच्या फ्रीजमध्ये ठेवीन आणि सकाळी निघताना त्या पिशवीत टाकीन आणि मग फ्लाईटने घरी नाही. त्या कोपऱ्यावर आहे आणि मी इकडे स्ट्रीट पार्किंग केलंय. नॉर्मली इंडियन रेस्टॉरंटमध्ये खूप गर्दी असते, पण आता 7:30 वाजलेत म्हणून कोण नाही, म्हणून मी आतून तुम्हाला दाखवतोय. पण एकदम डिसेंट रेस्टॉरंट होतं, लिमिटेड फूडचं मेन्यू होतं आणि एकदम क्लीन आणि ओपन किचन होतं. ओके, सो मी हॉटेलमध्ये आलोय आणि सॉलिड भूक लागली आहे. आता खायला स्टार्ट करतो. हा माझा बोल आहे, ह्याच्यामध्ये बेसला आहे मसाला राईस, त्याच्यावर प्रोटीन मध्ये आहे चिकन आणि ग्रेव्ही आहे कढाई. यात फ्राईड अनियन्स, हे पिंकवाले आहेत पिकल्ड अनियन्स. इकडे आहे डाइस्ड ग्रीन चिली, इकडे आहे डाइस्ड क्युकंबर, वरती आहे सिलांट्रो, त्याच्यावर पांढरा आहे रायता सॉस. आणि हा मी एक पनीर काठी रोल घेतलाय. हा मी सकाळी ब्रेकफास्टला खाणार आहे. आणि आता मी खायला स्टार्ट करतोय आणि सोबत बघतोय हास्य जत्रा. आणि ओनर मुंबईचाच होता, त्याच्याशी मी खूप गप्पा मारल्या, म्हणून त्यांनी मला हे ट्राय करायला चॉकलेट गुलाबजामुन दिलेत. त्यांचं डेझर्ट आहे.
सो ते मला फ्री दिले. आणि या बॅग्स घेतल्यात मी 2. ह्याच्यामध्ये थंड गोष्ट थंड राहते आणि गरम गोष्ट गरम राहते. सो ह्याच्यामध्ये मी थंड फालुदा नेणार आहे. हॉटेलमधून निघायच्या आधी लगेच फ्रीजमधून ह्याच्यात टाकणार. सेफ्टीसाठी मी 2 बॅग घेतले, तर बॅगेच्या आत बॅग टाकीन. सो इथून निघून मी माझ्या घरी 4 तासात पोहोचीन. सो आय थिंक थंड राहील, ते प्रॉब्लेम नाही होणार. आज थर्सडे आणि मी निघतोय. वेदर बघ किती मस्त आहे इकडे. 12-13 डिग्री आहे टेम्परेचर. गाडी आपल्याला मिळाली आहे ऑडी A5, ब्रँड न्यू आहे, फक्त 4000 माइल चाललेली आहे. आणि दरवाजे बघा रिमलेस आहेत, पुढचे मागचे दोन्ही. 7 मिनिटाचा रस्ता एअरपोर्टला जायला. आणि आता निघूया. आणि ऑडीचा मला डिस्प्ले खूप आवडतो, कारण खूप शार्प आहे. आणि याला पण चेंज करून पर्सनलाइज पण करू शकतो जसं आपल्याला पाहिजे तसं. आणि ओव्हरऑल ऑडीचं जे इंटिरियर असतं ते खूप क्लीन असतं, फक्त गाड्या थोड्या फास्ट नसतात. आणि आज मी बॅगेत फालुदे नेतोय, म्हणून एवढं लिक्विड मला कॅरी ऑन मध्ये नेता येणार नाही. म्हणून मला फ्लाईटच्या 45 मिनिट्स आधी जावं लागेल बॅग चेक इन करायला. नॉर्मली मला चेक बॅग्स घेऊन जायला आवडत नाही, कारण मग खूप थांबावं लागतं आणि फ्लाईटच्या आधी पण जावं लागतं. आता मला एवढी सवय झाली की मी एवढा कट टू कट जातो की माझं फ्लाईट जेव्हा माझा ग्रुप नंबर बोर्ड होणार असतो ना, त्याच्यात 2-4 मिनिटं आधी मी पोहोचतो. पण आधी मला एअरपोर्टवर जरा हँगआउट करायला आवडायचं फ्लाईटच्या आधी जाऊन, पण आता कंटाळा येतो. त्यापेक्षा मी थोडं जास्त वेळ झोपणं प्रिफर करतो. हे असे एअरपोर्ट्स मला जास्त आवडतात जिकडे रेंटल कारची फॅसिलिटी एअरपोर्टला लागूनच असते. शटल बस वगैरे काय घेऊन जावं लागत नाही, कारण टाइम वेस्ट होतो. इथे कसं मी गाडी दिली की समोर एअरपोर्ट लगेच जाऊ शकतो. आपण गाडी घेतली नॅशनल मधून, आपण नॅशनलच्या लेनमध्ये जातोय. आणि इथे काटे असतात, एकाच डायरेक्शन मध्ये जाऊ शकतो. जर मागे आलात तर टायर बस्ट होतील. चावी अशी डॅशबोर्डवर ठेवायची आणि निघायचं. मी कॉफी घेतली आहे, आईस्ड मोका घेतली आहे आणि गेटवर बसलोय. ओके, सो आता मी घरी पोहोचलोय आणि आपला फालुदा एकदम थंड आहे. जसा फ्रीजमधनं काढला तर त्याच टेम्परेचरचा आहे. हे नेक्स्ट डे मी सकाळी 7:30 वाजता माझ्या काउंटीच्या टॅक्स ऑफिसमध्ये आलो होतो, कारण माझ्या गाडीच्या रजिस्ट्रेशनची ऑनलाईन पेमेंट होत नव्हती. ओके, सो आज सॅटर्डे मॉर्निंग आहे आणि सकाळचे 8:30 वाजलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता वातावरण एकदम ढगाळ झालेलं आहे. ढगाळ शब्द आहे की नाही मला माहित नाही, पण वातावरणाला एकदम सुटेबल आहे म्हणून मी वापरतोय. तर हा वीकेंड मी फक्त घरी चिल करणार आहे. जेवण वगैरे पण मी जास्त काय बनवणार नाहीये, बनवलं तर तुम्हाला दाखवेनच. आणि माझ्या ज्या हॉबीज आहेत त्याला मला वेळच द्यायला मिळत नाहीये, म्हणून हा वीकेंड फक्त मी प्ले स्टेशन खेळणार आहे, गिटार वाजवणार आहे आणि टाइमपास करणार आहे. जेवण पण बाहेरूनच मागवणार आहे. तर आता मला चहा बनवायचा पण कंटाळा आलाय, म्हणून मी ब्रेकफास्ट आणि कॉफीसाठी स्टारबक्सला जातोय. तिकडनं ड्राईव्ह थ्रू मधनं घेऊन येईन आणि मग घरी येऊन खाईन. चहा आता बनवणार नाहीये, पण नंतर जेव्हा बनवीन त्यासाठी जे दूध लागणार आहे ते आपलं घरचं एक्सपायर झालंय, म्हणून आता क्रोगर मध्ये आलोय दूध घेण्यासाठी. ओके, सो आता मी घरी आलोय आणि मी कॉफी घेतली आहे आईस्ड कॅरमल माकियाटो आणि हे टोमॅटो आणि मॉझरेलाचं सँडविच घेतलंय. सो हा माझा आजचा ब्रेकफास्ट आहे. ओके, सो मी अख्खा दिवस मस्त आराम केला, थोडा झोपलेलो, टीव्ही वगैरे बघितला, मित्रांशी फोनवर बोललो आणि आता वाजलेत 10 आणि असंच मी रील्स बघत बसलो होतो. सो मला एक रवा डोसाची रील आली, ते बघून मला रवा डोसा खावासा वाटला, म्हणून आता मी रवा डोसाच बनवायची तयारी करतोय. आणि फास्ट बनतो, जास्त काय त्याला तयारी लागत नाही, म्हणून आता मी सगळं कट करून ठेवलेलं आहे आणि सगळे पीठ वगैरे घेतलेलं आहे आणि आता बनवायला स्टार्ट करतो. डोसाच्या बॅटरमध्ये टाकायला मी घेतलंय कापलेला कढीपत्ता, थोडं जिंजर, थोडे ग्रीन चिलीज आणि कापलेला कांदा आणि थोडा जिरा पण टाकणार आहे. ओके, सो आता बॅटर बनवण्यासाठी मी घेतलंय 1 कप तांदळाचं पीठ, अर्धा कप रवा आणि पाव कप मैदा आणि ज्या कापलेल्या गोष्टी होत्या त्या सगळ्या टाकल्या याच्यामध्ये. त्याच्यात थोडं थोडं पाणी ऍड करत जाईन. सगळं एकत्र नाही टाकणार, कारण त्याचे थोडे लम्प्स नाही झाले पाहिजेत, म्हणून थोडं थोडं करून टाकेन. मी हे विस्कनी करतोय, ब्लेंडरनी पण करू शकलो असतो, पण मग तो ब्लेंडर साफ करायला खूप वेळ लागतो आणि एवढी डिशवॉशर लावण्या एवढी भांडी नाही आहेत माझ्याकडे, म्हणून तो हाताने घासायला लागला असतो, म्हणून ह्यानी करतोय. आपलं बॅटर रेडी झालंय आणि असं एकदम रनी पाहिजे, तरच तो डोसा जाळीदार होतो. आणि हे सगळं मी रेसिपीच्या व्हिडिओमध्ये बोललेलंच तुम्हाला रिपीट करून सांगतो. तर जसं रेसिपीमध्ये सांगितलं होतं त्या हिशोबाने मी अर्धा तास हे असंच ठेवणार आहे बॅटर आणि मग नंतर बनवायला स्टार्ट करणार. आणि हा डोसा बनवायला मी एक्सायटेड काय, मी आता रिसेंटलीच कास्ट आयर्नचं स्किलेट घेतलंय आणि खास डोसा बनवण्यासाठीच घेतलं होतं. आणि आता याच्यावर मी तेल लावून थोडासा कांदा फ्राय केला त्याला नीट सीझन करण्यासाठी आणि आता गरम करून त्याच्यावर डोसे बनवूया. तर मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर, ती डाळ, खोबरं आणि 2 मिरच्या घेतल्यात. अजून का टाकू?
तो छोटा आल्याचा तुकडा आणि सॉल्ट. ओके, आता चटणी ग्राइंड करतोय. बघा आता कन्सिस्टन्सी. बस बस, आता पाणी नको करतो. टेस्ट करून जास्त नाही, परफेक्ट आहे, जबरदस्त. अजून तुला टेस्ट करायला दुसरं काय आयुध मिळालं नाही? बोट मिळालं, बोटाने टेस्ट करतो. पण बोटावर काय फिरवत होता? सुरी. मी हे केलं असतं तर ती सुरी एवढी बोथट झाली आणि तू पाठ पण खाजू शकतो. खतरनाक, जास्तच गरम झाला थोडा. पहिला जरासा शेप चुकलाय. गपचूप नॉनस्टिक वर आलोय, कारण कास्ट आयर्न वर बनवणे एवढा अन्ना लेवलचा प्रोफेशनल नाहीये मी. तर सारखा चिकटत होता आणि तो बरोबर शेपच येत नव्हता. आता नॉनस्टिक वर एकदा नीट टाकल्यावर परफेक्ट असा जाळीदार येतो आणि समवॉट गोल शेप येतो डोस्याचा. आणि तो उचलायला पण म्हणजे काढायला पण बरा पडतो. कारण ह्याच्यावर बनवून हळूहळू मला राग यायला लागलेला डोस्यावर, म्हणून मी गपचूप ह्याच्यावर स्विच झालो. सो आपला डोसा आणि चटणी रेडी आहे आणि हे बनवायला 2 तास लागले. 12 वाजून 10 मिनिटं झालेत. सो आता फटाफट खातो आणि झोपतो. ओके, सो आपलं नवीन थर्मोस्टॅट आलेलं आहे गुगलचं. लास्ट टाइम तुम्ही बघितलं असेल, मी अलेक्सावाला घेतलं होतं पण ते चाललं नाही, कारण ते माझ्या हिटिंग आणि कूलिंग सिस्टम मधनं पॉवर घेत होतं. पण ह्याला तसं नाही, ह्याला बॅटरीज आहेत. सो हे माझ्या वायरिंग बरोबर चालेल. ह्याचं थर्मोस्टॅट आहे आणि इथे त्याला टच आहे. बघा, असं टचच्या ह्याने आपण टेम्परेचर चेंज करू शकतो आणि त्याच्यात वेदर बिदर पण दिसतं. सो ही त्याची माउंटिंग प्लेट आहे आणि ह्याच्यावर बघा स्ट्रेट लागण्यासाठी स्पिरिट लेवल पण आहे ह्याच्यामध्ये. चांगला टच दिलाय. तर आता मी लावणार कसं ते तुम्हाला परत दाखवत नाही, कारण रिपीट होईल. लास्ट टाइम पण दाखवलं होतं, सेमच प्रोसेस आहे. त्याच वायरी घ्यायच्या आहेत, सगळ्या जुनं काढायचं आहे, त्याच वायरी घ्यायच्या आहेत आणि ह्याला लावायच्या आहेत. सो लावतो आणि मग तुम्हाला दाखवतो. तर थर्मोस्टॅटमध्ये लावून झालेलं आहे आणि याच्यामध्ये बाहेरचं टेम्परेचर दिसतंय, टाईम दिसतंय, इनडोअर आउटडोअर ह्युमिडिटी दिसते आणि यांनी आपण चेंज करू शकतो सेटिंग्स, फॅन मोड. आता मी हीट कूलवर आहे. पहिले हे काढतो. आता मोड माझा हीट कूल आहे, म्हणजे 20 डिग्रीजच्या खाली गेलं टेम्परेचर तर हीटर चालू होऊन गरम करेल आणि जर 24च्या वर गेलं तर एसी चालू होऊन टेम्परेचर कमी होईल. म्हणजे ही कम्फर्टेबल टेम्परेचर रेंज आहे, मला जास्त काही ॲडजस्ट करावं लागणार नाही. आता मोड मी कूलवर टाकतो, म्हणजे फक्त एसी चालू होईल. आता इंडोर 24 आहे, मला कमी करायचं असेल तर 22 केलं, एसी चालू झाला आणि काळोखा तसं दिसतं. ओके, सो माझा रवा डोसा आणि थर्मोस्टॅट तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आता मी जरा तबल्याचा रियाज करायला बसलोय आणि खूप वर्षापासून मी वाजवला नाही, म्हणून आता वाजवून दाखवत नाही. तर मी थोडा रियाज करीन आणि माझा हात बसल्यावर तुम्हाला नक्की ऐकून दाखवीन. पण आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आणि भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.